घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज आदरणीय सुरेशभाऊ वरपुडकर आणि त्यांच्या बरोबर असणारे परभणी असेल, हिंगोली असेल, या संपूर्ण भागातील असणारे त्यांच्या बरोबरचे असणारे सर्व लोकप्रतिनिधी असतील, सरपंच, उपसरपंच, वेगवेगळ्या संस्थांमधले चेअरमॅन, या सगळ्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला. त्याबद्दल मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो. खरं तर आज समोर एवढी त्यांच्या बरोबर आलेले सहकारी आहेत आणि तेवढे सहकारी बाहेर सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. खरं तर हा कार्यक्रम बाहेरच्या बाजूला घेण्याचं ठरलं, परंतु आलेला पाऊस आणि त्यामुळे हा कार्यक्रम आत घ्यावा आणि त्यामुळे आज हा कार्यक्रम आत घेण्याचं ठरलं. परंतु वरपुडकरांची आणि आमची सर्वांची मनीषा आहे की आम्ही सर्वांनी हा प्रवेश झाल्यानंतर बाहेर जेवढे जण आहेत त्यांना सर्वांना भेटलं पाहिजे आणि आम्ही जाऊन प्रत्यक्षात भेटणार आहोत. खरं तर एक चांगलं व्यक्तिमत्व की जे गेली वर्षानुवर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतं आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने अशी काही चांगली माणसं की जे सामाजिक बांधिलकी घेऊन इतर पक्षांमध्ये काम करतात, सहकार क्षेत्रांमध्ये काम करतात, की ज्यांनी सहकाराचा धागा ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला, अशी सर्वच्या सर्व मंडळी की जी नेहमीच आम्हाला आणि माझ्यासारख्या अशा असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणास्थान म्हणून गेली वर्षानुवर्ष आम्ही विधानसभेत काम करत असताना होते. आणि आज मला सांगायला आनंद होतो की त्यांनी आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी आज मेघनाताई असतील, त्या तिकडच्या पालकमंत्री आहेत आणि त्या आणि त्यांचे वडील यांचा असणारा त्या भागामधील असणारा दांडगा असणारा संपर्क असेल, या सर्वांबरोबर एकत्रपणे बसून येणाऱ्या काळामध्ये त्या भागातील असणारा शेवटचा व्यक्ती, तिथला असणारा शेतकरी असेल, कष्टकरी असेल, या सर्वांना विकासाच्या झोतामध्ये कसं आणता येईल, जे स्वप्न आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पाहत आहेत, ते स्वप्न महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी हे पाहत आहेत की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर झाला पाहिजे. मग ते कृषीचं क्षेत्र असेल किंवा उद्योगाचं क्षेत्र असेल, रोजगाराच्या निर्मिती या तिकडच्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे. वेगवेगळे उद्योगधंदे त्या त्या भागांमध्ये कसे गेले पाहिजे, या सर्वांसाठी सबका साथ सबका विकास आणि त्याचबरोबर सबका प्रयास ही सुद्धा अत्यंत महत्वाची गरज आहे. आणि म्हणून साहेबांसारखे की ज्यांना प्रचंड अनुभव राजकारणाचा आहे आणि तिथल्या असणाऱ्या परिस्थितीचा, ज्याला भौगोलिक परिस्थिती म्हणतात, त्याचाही प्रचंड अनुभव आहे, असे सर्व व्यक्ती जर आमच्या बरोबर हातात हात घालून नागरिकांच्या आणि जनतेच्या हितासाठी जर एकत्र येऊन काम करायला लागले तर नक्कीच येणारा काळ हा महाराष्ट्रासाठी अत्यंत लाभदायक राहील. आणि त्याचं पाऊल हे आज वरपुडकर यांनी आज पक्षात प्रवेश केला, त्यांच्या सहकार्याने सर्वांनी पक्षात प्रवेश केला, त्यामुळे होईल असं मला वाटतं. ज्या विश्वासाने आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय, मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद तर देतो, परंतु आपल्याला सर्वांना आश्वासित करतो की येणाऱ्या काळामध्ये त्या विश्वासाने आपण
भारतीय जनता पार्टी बरोबर आला आहात। मी माझ्या बरोबर असणारे आम्ही सर्व सहकारी आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही याची खात्री देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यकर्त्यांना विनंती की